रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। खूप दिवसांनी मी आज रेसिपी पोस्ट करते, कारण रेसिपी करायची, ती एडिट करायची, नंतर ती पोस्ट करायची, एवढं सगळं करायला मला खरोखर आत्ता वेळ मिळत नाही। त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा जमेल त्यावेळेस मी आता रेसिपी पोस्ट करणार आहे। कारण त्यामागचं असं आहे की मी शुगर फ्री लाडूंचा व्यवसाय चालू केलेला आहे 2-3 महिने झालं। तर शुगर फ्री म्हणजे काय, आपण जेवढे लाडू तयार करतो ना तेवढ्या सगळ्या लाडूंमध्ये आपण गूळ किंवा साखर अजिबात वापरत नाही। खजूर वापरून लाडूमध्ये गोडवा निर्माण करतो आणि चांगल्या प्रतीचे ड्रायफ्रूट्स, शुद्ध गाईचे तूप वापरून आणि एकदम शुद्ध पद्धतीने आणि स्वच्छ पद्धतीने आपण लाडू तयार करतो। त्यामुळे लाडूला भरपूर मागणी असते आणि त्याच्याचमुळे मला रेसिपी करायला वेळ मिळत नाही। तर आता रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा आहे, तर म्हटलं चला त्यानिमित्त एक छान रेसिपी आपण आता पोस्ट करूयात, म्हणून मग नारळी भाताची मी ही रेसिपी करते। तर गॅसवरती मी आता कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप घातले। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 वेलची, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3-4 लवंगा घातल्यात, त्या छान तुपात परतून घेतल्यात। नंतर मग याच्यामध्ये काळे आणि पिवळे बेदाणे घातलेत। आता याला काही जण मनोकेसुद्धा म्हणतात। तर हे छान तुपात परतून घेतले, ते छान तुपात परतले की असे मस्त फुलतात। आणि ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले मी त्याच्यामध्ये भरपूर। आता हे तुपात छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 2 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून 10 मिनटं तसाच ठेवला होता आणि तो तांदूळ आता मी याच्यामध्ये घातला। ते छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर 1 वाटी किसलेला ओला नारळ घातलेला आहे। 2 वाटी तांदूळ घातले, त्याच्यामुळे मी 1 वाटी ओला नारळ घेतला आहे आणि बरोबर त्याच वाटीने मोजून मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे। हा प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं सुद्धा नारळी भात खूप छान होईल। आता मी हे 4 वाटी पाणी घातल्यानंतर आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा आहे। गॅस स्लो करून मग नंतर याच्यातलं सगळं पाणी असं आटलं पाहिजे। हे पाहता, याच्यातलं सगळं पाणी एकदम आटलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घातली आहे आणि ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी गुळाची पावडर घातली। आता तुमच्याकडे गुळाची पावडर जर नसेल तर तुम्ही जो नेहमी गुळ वापरता तो गुळ किसून किंवा फोडून घेऊन बरोबर मोजून तुम्ही 1 वाटी मोजून तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे पहा, छान परतून झालं की मग आता याच्यावरती मी एक 5 मिनटं झाकण ठेवते। 5 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आहे। हा मस्त आपला नारळी भात तयार झालेला आहे। हे पहा, आता मी काय केलं आहे, नारळी भात सर्व करण्यासाठी हे बाऊल घेतलं आहे। त्या बाऊलमध्ये खाली ड्रायफ्रूट आणि बेदाणे टाकलेत आणि नंतर मग भात त्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता ही प्लेट आहे ती आपण त्या बाऊलवर ठेवूयात। हे पहा, अशा पद्धतीने प्लेट मी त्याच्यावर ठेवते आणि नंतर मग ते बाऊल असं प्लेटमध्ये उपडं करायचं आहे, म्हणजे उलटं करायचं। हे पहा, असं छानपैकी आणि मस्त अलगदपणे बाऊल उचलून घ्यायचं आहे। खूप छान पद्धतीने हा नारळी भात आपण सर्व केलेला आहे। मस्त छान बेदाणे, ड्रायफ्रूट सगळं दिसतं आहे त्याच्यावर आणि नॅचरल कलर, कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे। शक्यतो पदार्थ करताना नॅचरलच त्याचा कलर असू द्या, फूड कलर वापरू नका, कारण सध्या खूप भेसळीचं प्रमाण चाललेलं आहे। पदार्थ दिसण्यापेक्षा चव चांगली लागली पाहिजे आणि शुद्ध आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेला असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता हे आपला नारळी भात छानपैकी आपण सर्व केलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, रेसिपीला लाईकसुद्धा करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।